आम्ही सारे खवय्यामध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते. तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या आवडीच्या पाचगणी इथं आपण खवय्यगिरी करतोय. ती कोणाच्या घरी जाऊन ते बघूया. आपण आलो आहोत अश्विनी बिलारे यांच्याकडे. नमस्कार अश्विनी, कार्यक्रमात स्वागत. आणि मला सांगा की रेडी कोणी केलंय तुम्हाला? मस्त झालंय, साडी वगैरे तर सुंदरच आहे. मीच झाले. तुम्हीच झालं? इथेच घेतली साडी? हा, साताऱ्यामध्ये. पण आम्ही इथे आलो पाचगणीत, पर्टिक्युलरली महाबळेश्वर मध्ये, की असं ढिगाणी शॉपिंग करतो. तुम्ही जाता की नाही शॉपिंगला? हो, जाते. हे शॉपिंगचं तर झालंच, पण मला सांगा ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पाचगणीत किती वर्ष आहात? मूळच्या कुठल्या आहात? कोल्हापूर. हा, तेही तेवढंच सुंदर ठिकाण ना. तर मग कोल्हापूर नंतर महाबळेश्वर किंवा पाचगणी, पर्टिक्युलरली तुम्ही पाचगणीतच तुमचं वास्तव्य आहे. किती वर्ष आहात? काय करता इकडे? 1.5 वर्ष झाले. हो, आत्ताच लग्न झालंय. ओके ओके ओके, नववधू. आणि काय करता पाचगणीत? काय नाही, हाऊसवाईफ. आणि अहो काय करतात? पाचगणीमध्ये हॉटेल आहे आमचं, पारिजात हॉटेल. पारिजात. हो, वाव. आणि मिस्टर स्वतः चालवतात? स्वतःच. ओके. मग पाचगणीत भटक्याला जायला वगैरे वेळ मिळतो? टेबल टॉप आहे इथे एवढा, सगळ्यात फेमस ना पाचगणीतल्या. जसं शाळा मी म्हटलं फेमस आहेत, तशाच टेबल टॉप इथला अतिशय फेमस आहे. एक स्पॉट आहे, म्हणजे टुरिस्ट स्पॉटच आहे की पाचगणीत तुम्ही आल्यानंतर किंवा महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर तुम्ही टेबल टॉपला भेट द्यायलाच पाहिजे. तर तिकडे जाता तुम्ही? हो, तुम्ही आधी आला होतात लग्नाच्या आधी? नाही, पहिल्यांदाच लग्न. काय लक आहे तुमचं. सॉलिड. म्हणजे लोक तडफडत असतात एवढ्या सुंदर हवेसाठी. देवाच्या दयेने तशी अजून स्वच्छ चांगली हवा आहे. आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत, तर खूप थंडी नाहीये खरं महाबळेश्वरला. आता खूप थंडी नाहीये, पण थंडी आहे. तर काय आवडतं या दिवसांमध्ये तुमच्याकडे? काय काय केलं जातं खायला? बटाटे वडे, मिसळ. हो, वाव. हे कोणाला नाही आवडतं? हे सगळ्यांना आवडतं. पण जी मिसळ कोल्हापूरला मिळत असेल ती महाबळेश्वरला तुम्ही सॉलिड पाचगणीला खूपच मिस करत असाल ना. बापरे, कोल्हापूरची मिसळ म्हणजे जगातली अतिशय चविष्ट अशी मिसळ. तर ती सोडून पाचगणीला पण ठीक आहे. मग पाचगणीला सुद्धा पॅटीस आहे, मका पॅटीस आणि फ्रँकी आहे, आणि अशा बरेच काय काय गोष्टी आहेत बऱ्याच की ज्या तुम्ही ताव मारून खाऊ शकता. मलबेरी क्रीम, स्ट्रॉबेरी क्रीम, हे सगळं कोल्हापुरात कुठे मिळतं? त्यासाठी इथे यायला लागतं की नाही? तसं थोडंसं कॉम्प्रोमाइज ना. बरं, आज तुम्ही 2 पदार्थ शिकवताय ना, आणि दुसरे 2 कोण शिकवताय? माझी मैत्रीण आहे. तुमच्या मैत्रीण बनवणार आहेत? पण मग तुम्ही कुठले बनवताय? गोड आहेत, तिखट आहेत? एक गोड आहे, एक तिखट आहे. आणि पाचगणी स्पेशल आहेत का? हा, एक स्ट्रॉबेरीची पुरी आहे आणि एक मटार आणि पनीरची करंजी. वाव. या मस्त वेदर मध्ये अशी गरमागरम करंजी खायला काय मजा येणार आहे. आणि हे तर भलतंच, म्हणजे स्ट्रॉबेरीची पुरी. फॅन्टास्टिक फॅन्टास्टिक. मग आपण सुरुवात पुरीने करूया ना? चालेल, गोडाच्या पुरी. ओके, स्ट्रॉबेरीची पुरी आधी शिकूया आणि मग त्याच्यानंतर आपण ती करंजी शिकूया. तर या स्ट्रॉबेरीच्या पुरीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आम्हाला सांगा. साहित्य बघा: स्ट्रॉबेरी, गव्हाचं पीठ, गूळ, स्ट्रॉबेरी क्रश, तूप, वेलची पावडर, मीठ. आणि आता आपण काय करणार आहोत अश्विनी? हे सगळं मिक्सिंग करायचं. सगळं हे मिक्स करायचं आणि मिक्सर मधून पण फिरवायचं, क्रश करून घ्यायचं. अच्छा, पण आता आपण हे एक एक करूया ना. आधी काय घेताय? पहिला स्ट्रॉबेरी. ह्याचं काय प्रमाण आहे? हा, 1 बाउल स्ट्रॉबेरी घेतलं की मग गूळ 1 हे सम. हा, सम. गोडीला पाहिजे एवढं, कारण आपण ते पीठ वगैरे त्याच्यात म्हटल्यावर म्हणून थोडं जास्त कमी होईल ना. 1 चमचा स्ट्रॉबेरी. वाव, कसला रंग आहे. वेलची पावडर. हा पण सॉलिड आहे. क्रश, मला वाटतं हा क्रश असा जॅम सारखाच आहे ना. हा मी संपवते. मस्त आहे, मस्त आहे. तर आपण हे खाऊया आणि मीनवेल ते वाटून घेऊया मिक्सर मधनं वाटून आणतो जरा. मिश्रण आलेलं आहे मिक्सर मधनं आपण जे बारीक केलं ते. तर आता भिजवायचं असेल ना एकत्र. आधी हे का आधी? आधी. फक्त गव्हाचं पीठ आहे ना? फक्त गव्हाचं पीठ.
ह्याच्यामध्ये बसेल एवढं हा. गव्हाचं पीठ. तुम्ही मळायला घ्या, मी लागलं तर घालेन. मीठ चवीप्रमाणे मीठ. 3 साजूक तूप. चमचे. हा 3 चमचे. बस. पीठ थोडं अजून हं. आपल्याला लागेल तसे हा घालायचं. आधी आता एवढं 2 चमचे घालते. मग एकदम घट्ट पीठ करून घ्यायचं पुरीसारखं हं. आणि मग ते लाटायचं. आपण साजूक तूप पण घातलंय, त्याच्यामुळे त्याचा पण फ्लेवर येईल चांगला. मोहन म्हणून आपण साजूक तूप घातलंय की अजून मला वाटतं थोडंसं थोडंसं जाईल जाईल. ना. आम्ही करून घेतो नेहमीच, आपण पुरीचं करतो तसं घट्ट करून घेतो पीठ. खरं तर अश्विनीच्या नशिबाचा मला अतिशय हेवा वाटतोय, कारण चक्क असं कृष्णा नदी आपल्या घराच्या बाजूनी वाहते संथपणे. इतकं बरं वाटतंय, इतकं बरं वाटतंय. मला वाटतं 5 मिनिटं जरी तुम्ही इथे असं आलात आणि थांबलात ना, तरी 5 मिनिटात मला वाटतं वर्षभराचा थकवा, मानसिक थकवा जो आपला असतो तो 100% निघून जाईल. परत आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे. पीठ आलेलं आहे भिजून आणि आता आपण पुऱ्या करतोय. आपण छोट्या छोट्या पुऱ्या. हा छोटे. ओके ठीक आहे. रेड कलर असा आलेला नाही, पण मला वाटतं ती चव स्ट्रॉबेरीची मस्त येते. त्याच्यामध्ये आलेली असणार आहे. आणि पुऱ्या आहेत म्हटल्यानंतर साहजिकच आहे ते आम्ही डीप फ्राय करणार आहोत. तर छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतो. ओके, अशा पद्धतीने आम्ही जरा 1-2-4 पुऱ्या करून घेतो आणि मग त्या डीप फ्राय करूया. पुऱ्या झालेल्या आहेत, तळणीसाठी तयार. तेलही तापलेलं आहे, तर मस्त तळून घेऊया पुऱ्या. आणि तोपर्यंत आता तुम्हाला साहित्य कृती लिहायला हरकत नाही. आपण काय काय घेतलं होतं, स्ट्रॉबेरी पण घेतली होती आणि त्याच्या बरोबर आणखीन काय काय घेतलं होतं, सगळं साहित्य आणि कृती नीट लिहून घ्या. स्ट्रॉबेरी पुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: स्ट्रॉबेरीज, गव्हाचं पीठ, गूळ, स्ट्रॉबेरी क्रश, तूप, वेलची पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरीजचे तुकडे घेऊन त्यामध्ये गूळ, 1 चमचा स्ट्रॉबेरी क्रश आणि वेलची पूड घालून मिश्रण वाटून घ्यावं. त्यामध्ये मावेल इतकं गव्हाचं पीठ आणि तूप घालून पीठ मळून घ्यावं. तयार पिठाच्या पुऱ्या लाटून खरपूस तळून घ्याव्यात.